असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। वाढत्या तापमानामुळे भाजीपाला बागायतीला मोठा फटका बसत आहे। मी आता अर्धापूर तालुक्यातील चाबरा या गावात आहे। आपण जर बघितलं तर शेतकऱ्यानं 3 महिन्यापूर्वी 1 एकर क्षेत्रावर फुलगोबीची लागवड केली होती। मात्र वाढत्या तापमानामुळे जे आहे ती ही गोबी आणि या गोबीचे जे गड्डे आहेत ते लाल पडले आणि त्यामुळे जे आहे ते बाजारात भाव मिळत नाही। त्यामुळे जे आहे ते शेतकऱ्यांनी ही गोबी तोडून खरीप पेरणीसाठी रान तयार करण्यास सुरुवात केली आहे आणि ज्या शेतात जे आहे ते त्यांनी गुरंही चारायला सुरुवात केली आहे। स्थानिक शेतकरी आहेत। मामा काय नाव आहे, कधी लागवड केली होती, किती खर्च झाला याच्यावर? त्याच्यामध्ये 30,000 रुपये खर्च झाला। 3-3.5 महिन्यापूर्वी लावलं होतं, तर त्या उन्हाळ्याच्या उन्हामुळं सगळी लाल भोप पडली होऊन गेली आणि त्याच्यावर रोग सुद्धा आला। बाजारात नेलं तर कोणी विचारणार, लाल पडल्यामुळं फेकून द्यायची कपाळी आली, काहीच झालं नाही त्याचं। आता याच्यावर किती खर्च केला याच्यावर सगळा आणि किती तुम्हाला हातात किती पैसे आले? त्या खर्च केला 30,000 रुपये, हातात फक्त 12,000 रुपये आले। 12? हो, नंतर तर कोणी विचारायला तयार नाही। आपण जर बघितलं तर हे शेतकरी होते, यांनी 1 एकर क्षेत्रावर जे आहे त्या गोबीसाठी 30,000 रुपयाचा खर्च केला, मात्र केवळ 12,000 रुपये त्याच्या हातात आले। म्हणजे जे आहे ते 18,000 रुपये त्यांचा घाटा झालाय आणि 4 महिने जे आहे ते हे वावरातून वेगळं काही उत्पन्न मिळालं नाही। त्यामुळे जे शेतकऱ्यांना या तापमान वाढीचा कसा फटका सहन करावा लागतो हे विदारक चित्र अर्धापूर तालुक्यातील चाबरा या गावातील आहे। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, चाबरा, नांदेड। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।